हाय दिल तू जा तू दर्द दी दवा तू जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू। आपण प्रेमानं बऱ्याच लोकांना जानू म्हणतो, पण आयुर्वेदामध्ये जानू जो आहे तर तो गुडघा आहे. म्हणजे गुडघ्यासाठी अगदी सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट काय तर जानू बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे. गुडघ्याच्या भोवती म्हणजे गुडघ्याचा जो जॉईंट आहे तर त्याच्या भोवती चारी बाजूने पीठ लावलं जातं आणि त्याच्यामध्ये 45 मिनिटांपर्यंत पोषण करणारी तेलं जी आहेत ती टाकली जातात. ही तेलं साधी म्हणजे गार अशी नसून कोमट असतात. गार झाली की ते तेल जे आहे ते बदललं जातं आणि या पद्धतीने जानू बस्ती नावाची चिकित्सा केली जाते. या जानू बस्तीनंतर त्याच्यावरती वाफ दिली जाते. दशमूळ काढा जो आहे म्हणजे 10 मुळं जी आहेत आयुर्वेदात श्रेष्ठ सांगितले तर त्या 10 मुळं जी आहेत तर त्यांच्यापासून निर्माण केलेली वाफ जी आहे तर त्या वाफेचा उपयोग या जानूबस्तीनंतर स्वेदनासाठी केला जातो. जानूबस्ती ही चिकित्सा जसं की एखाद्या बिजागरीमध्ये वंगण घालावं तसं तुमच्या गुडघ्यामध्ये वंगण घालणं, तिथल्या मांसपेशी ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये तेल जिरवण्याची प्रक्रिया आहे आणि याच्यामुळे जानूबस्तीनंतर गुडघे दुखणं, करकर वाजणं याच्यामध्ये उत्तम रिझल्ट यायला लागतात. आणि याचा पुढचा टप्पा उच्च बिंदू काय आहे तर वाफ देणं आहे. या वाफेमुळे ती जे तेल आहे म्हणजे आतमध्ये मांसपेशींमध्ये पोहोचवण्याची प्रक्रिया अजून चांगल्या पद्धतीने होतं आणि त्यामुळे स्नेहन आणि स्वेदन हे आयुर्वेदातले चिकित्सेचे महत्वाचे टप्पे आहेत. आणि या गुडघ्याला स्नेहन स्वेदन केलं की बऱ्याच प्रमाणात गुडघेदुखी किंवा ज्या लोकांच्या सांध्यांमध्ये झीज झाली ती झीज बरी होणं ही घटना घडते. त्यामुळे जानूबस्ती वय वाढलं असेल तर, झीज झाली असेल तर, तुम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं असेल तर जानूबस्ती एकदा ट्राय करून बघा. कदाचित तुमचं ऑपरेशन टळू शकतं.